1.4 पर्यंत. आज आपण मॅथ्स 1चा दुसरा धडा सुरू करूया. वर्ग समीकरण. चालेल? येस मॅम. आपलं झाला ना मॅथ्स 2चा पहिला लेसन, पहिला धडा. तर तो आपला कोणता? समरूपता. येस मॅम. बरं, आता आपण वर्ग समीकरण सुरू करणार आहोत. वर्ग समीकरण जसं रेषीय समीकरण असतं त्याचप्रमाणे वर्ग समीकरण असतं. आता रेषीय समीकरण म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये चलाचा जो घातांक आहे तो 1 असायला पाहिजे. रेषीय रेषीय म्हणजे ज्या समीकरणामध्ये चलाचा घातांक हा 1 असतो त्याला आपण काय म्हणतो? रेषीय समीकरण. आणि वर्ग समीकरण जसं आपण बघा गेल्या वर्षी 9वी मध्ये की 8वी मध्ये आपण बहुपदी बघितल्या होत्या. बहुपदींचे प्रकार, रेषीय बहुपदी, वर्गीय बहुपदी, आठवते? हो मॅम आठवतंय. हा, वर्गीय बहुपदी जी असते की नाही तिला आपण बरोबरचं चिन्ह दिलं की ते मग समीकरण तयार होतं. बरोबरचं चिन्ह जिथे आहे, जिथे डावी बाजू उजवी बाजू असते ते समीकरण असतं. आणि नुसतं फक्त एक्स आणि वाय मध्ये आपल्याला राशी दिली तर ती आपण बहुपदी असं म्हणतो. असे आहे. ठीक आहे. तर आपल्याला बघायचंय आपला दुसरा धडा. हा पण खूप पहिला आणि दुसरा धडा हे जास्त महत्वाचे आहेत. आणि शेवटचा, असे 3 धडे मॅथ्स 1 मध्ये इम्पॉर्टंट आहेत. शेवटचा जो सांख्यिकी धडा आहे, पहिला, दुसरा आणि शेवटचा, त्याला जास्त वेटेज आहे. स्क्रीन दिसते? हो मॅम दिसते. आता इथे बघा आपल्याला रेषीय बहुपदी आणि वर्गीय बहुपदी असं आपण काय केले होते, वर्गीकरण केलेलं बघा. एक रेषीय बहुपदी होतं, वर्गीय वर्ग बहुपदी होतं, है ना. त्यानंतर क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे घन बहुपदी होती. आता याच्यामध्ये रेषीय बहुपदी बघा ज्याच्यामध्ये चलाचा घातांक 1 आहे. जसं ही रेषीय बहुपदी आहे, याच्यामध्ये एक्सचा चलाचा घातांक 1 आहे बघा. इथे पण ही पण रेषीय बहुपदी आहे. आता याच्यामध्ये चलाचा जो जास्तीत जास्त घातांक आहे तो 2 आहे बघा. एक्सचा एक घातांकाचं पण पद आहे, एक्सचा पहिल्या घातांकाचं पण पद आहे आणि दुसऱ्या घातांकाचं पण पद आहे. एक्स वर्ग अधिक 3x वजा 5 म्हणजे याच्यामध्ये एक्सची वर्गचं पण पद आहे आणि घातांक 1चं पण पद आहे. इथे एक्सचा घातांक 1 आहे, इथे 2 आहे. जास्तीत जास्त घातांक ज्या बहुपदीमध्ये जास्तीत जास्त घातांक चलाचा जास्तीत जास्त घातांक ज्याच्यामध्ये 2 असेल, चलाचा घातांक 2 असेल सगळ्यात जास्तीचं, म्हणजे कोटी. थोडक्यात त्या बहुपदीची कोटी म्हणजे काय, तर मोठा घातांक चलाचा 2 जिथे असेल त्याला आपण वर्ग बहुपदी म्हणतो, है ना. म्हणजे ही वर्ग बहुपदी आहे, ही पण वर्ग बहुपदी आहे आणि ही पण वर्ग बहुपदी आहे. कळते का? वर्ग बहुपदी ज्याच्यामध्ये चलाचा जास्त 2 असतो. ठीक आहे. आता या बहुपदीच्या उजवीकडे 0 घेतला आपण, त्या बहुपदींची किंमत 0 घेतली की जे समीकरण मिळतं, म्हणजे आता मी समजा एक्स वर्ग अधिक 3x वजा 5 बरोबर 0 असं लिहिलं. नुसतं मी समजा असंच लिहिलं एक्स वर्ग अधिक 3x वजा 5, तर याला बहुपदी म्हणायचं. एक्स वर्ग अधिक 3x वजा 5 ही बहुपदी आहे. पण त्यालाच बरोबर त्याचीच किंमत 0 घेतली, बरोबर 0 घेतलं की ही जी बहुपदी आहे ती समीकरण बनते. म्हणजे त्याला आपण वर्ग समीकरण, वर्ग बहुपदी होती पण त्याची किंमत आपण 0 घेतली म्हणजे बरोबर 0 लिहिलं की ते बनतं समीकरण. कळलं? हो मॅम कळलं. हो मॅम कळलं. आता वर्ग समीकरणाचं जे आपलं सामान्य रूप आहे ते अशा प्रकारचं असतं. एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे सामान्य रूप आहे. एक्स वर्ग, ए म्हणजे काय, तर ए बी सी ज्या आहेत त्या संख्या असतात, म्हणजे सहगुणक असतात. म्हणजे आपण मगाशी जे बघितलं तसंच 3x वर्ग वजा 4x अधिक 7 बरोबर 0 अशा प्रकारचे हे म्हणजे अशा स्वरूपात आहे. एक्स वर्ग अधिक bx अधिक c
इथे एक्स हे चल आहे आणि एबीसी ज्या आहेत ना, एबीसी या काय असतात, रिअल नंबर्स. म्हणजे आपले रिअल नंबर्स म्हणजे काय मराठीमध्ये, वास्तव संख्या. वास्तव संख्या, बरोबर. म्हणजे इथे संख्या असणार. जसं इथे ए जो आहे तो 3 आहे, बी जो आहे तो ऋण 4 आहे आणि सी 7 आहे. बाकी हे चल असतं. अशा स्वरूपात ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0, जिथे ए बी सी जे आहेत त्या वास्तव संख्याला बिलॉंग करतात आणि x हे चल आहे. चल एकच असतात. आपण आधीचा जो पहिला धडा शिकलो त्याच्यामध्ये 2 चलातील रेषीय 2 चल होते x y. इथे चल एकच असणार पूर्ण समीकरणावर. ठीक आहे. पण चलाचा जास्तीत जास्त घातांक. आणखी एक अट आहे वर्ग समीकरणासाठी की a ची किंमत कधीही 0 नाही पाहिजे. ही अट आहे. कारण ही अट पूर्ण व्हायला पाहिजे की ए 0 नसला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ए का बरं 0 नको, बी आणि सी 0 चालेल. एक्स वर्ग अशा आपला फॉर्म मध्ये आपलं समीकरण असतं. फक्त ए ची किंमत 0 नाही पाहिजे. का? कारण जर ए ची किंमत 0 असेल तर 0 गुणिले एक्स वर्ग म्हणजे हे जे पद आहे ते 0 बनून जाईल. मग राहील काय फक्त bx अधिक c बरोबर 0, ज्याला आपण वर्ग समीकरण नाही म्हणू शकत. हे झालं रेषीय समीकरण. जर तुमचा a 0 असेल तर मेन वर्गाचं जे पद आहे 2 घातांकाचं तेच निघून जातं. म्हणजे त्याला आपण वर्ग समीकरण नाही म्हणता येणार. समजा b 0 असेल तर काय होईल, b 0 काय होईल, बघा एक्स वर्ग सी बरोबर 0. समजा बी 0 तर बी 0 म्हणजे 0 गुणिले एक्स म्हणजे हे पद निघून जाईल. मग राहील काय एक्स वर्ग अधिक सी बरोबर 0. आता इथे चलाचा मोठा घातांक 2च आहे. चलाच्या घातांकात फरक पडलेला नाही. म्हणजे याला पण आपण वर्ग समीकरणच म्हणू शकतो. कळते का? पण जर ए 0 असेल तर मेन जे पद आहे वर्गाचं, कळते की नाही, बी 0 चालेल. मॅम करतो. हो मॅम कळते का? कळते बी मॅम. 0 हो चालणार. मॅम कळतंय. सी 0 असेल तर काय होईल, शेवटचं पद नसणार आहे. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. सी समजा 0 तर राहणार काय, ही 2 पद ax वर्ग अधिक bx बरोबर 0. म्हणजे पुन्हा चलाचा घातांक हा 2 आहेच मोठा. म्हणजे याला सुद्धा आपण वर्ग समीकरण म्हणू शकतो. वर्ग समीकरणासाठी एक अट आहे की वर्गाच्या पदाचा जो सहगुणक आहे म्हणजे ए जो आहे तो कधीही 0 नसला पाहिजे. कारण ए जर 0 झाला तर तुमचं समीकरण हे वर्ग समीकरण राहत नाही, ते रेषीय समीकरण बनतं. कळतं की नाही? म्हणून ए कधीही 0 नसला पाहिजे. हो मॅम. येस मॅम. हो मॅम. आता आपण वर्ग समीकरण आपण पुढे बघू. इथे आता तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा. एक्स वर्ग वजा 4 बरोबर 0. आता तुम्हाला ना प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आपलं जे स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. आपलं जे समीकरण आहे ते तुम्हाला त्या फॉर्मॅट मध्ये लिहिता आलं पाहिजे. बघा इथे ऍक्च्युली आपलं जे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे ते असं आहे. ठीक आहे. म्हणजे 3 पद असायला पाहिजे. इथे आता हे वर्ग समीकरण आहे की नाही ते फक्त सांगा आधी. हे वर्ग समीकरण आहे का? आहे. आहे. कारण चलाचा जो घातांक आहे, चल इथे एक्स आहे. एक्सचा जो घातांक आहे जास्तीत जास्त घातांक तो 2 आहे. म्हणजे ते चलाचा घातांक मोठ्यात मोठा घातांक 2 असतो, त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो. मग हे वर्ग समीकरण आहे. पण मग वर्ग समीकरण आपल्या सामान्य रूपात नाहीये. 2च पद इथे दिसत आहेत. खरं तर आपल्या सामान्य रूपामध्ये एकूण 3 पद असतात. एक वर्गाचं पद असतं, एक घातांक एक्सचा चलाचा पहिल्या घातांकाचं पद असतं आणि एक स्थिर पद असतं ज्याच्याबरोबर चल नसतं. तिसरं पद सी म्हणजे फक्त संख्या असते, त्याच्याबरोबर चल नसतं. बाकी दोघांबरोबर दोन्ही पदांबरोबर चल असतं. एकामध्ये चलाचा घातांक पहिल्यामध्ये 2 असतो आणि दुसऱ्यामध्ये 1 असतो. मग इथे तुम्ही मला सांगू शकता की कोणतं पद इथे मिसिंग आहे? पहिलं तर असणारच आहे, कारण ए वाला पद तर असणारच आहे, कारण ए कधी 0 नसतो.
इथे आदर बी शून्य आहे किंवा सी शून्य आहे. मग काय शून्य असेल सांगा, तुम्हाला काय वाटतं काय शून्य आहे बी. तिथे? मॅडम बी शून्य कोणतं पाहिजे. पद नाहीये? मॅडम बी शून्य. बी शून्य आहे. बी शून्य आहे हा, कारण एक्सचं पद नाही दिसत आहे बघा आपल्याला. एक्सचं पद नाही. डायरेक्ट आपल्याला वर्गाचं पद दिसतंय आणि स्थिर संख्येचं पद दिसतंय, त्याच्याबरोबर चल नाहीये. म्हणजे याचा अर्थ तुमचं मधलं पद जे आहे ना ते 0x असं आपण लिहू शकतो 0x म्हणजे बी शून्य घ्यायचं आणि त्याच्याबरोबर एक्स है ना. आणि मग शेवटचं पद जे ते ऋण 4 हे ऋण हे चिन्ह 4च आहे, त्यामुळे ते 4 बरोबरच घ्यायचं. ते इथे मधल्या पदाला नाही द्यायचं ऋण चिन्ह. 4चं पद आहे, 4चं चिन्ह आहे, त्यामुळे 4लाच द्यायचं. बरोबर 0. इथे आता एबीसीच्या किमती सांगा. ए किती आहे, बी एक. किती आहे, एक. आणि सी किती? 0 0. 1. बी सी 0 -4 आणि सी -4 ठीक आहे. बरोबर. आता दुसरं हे समीकरण आपण बघूया. y वर्ग बरोबर 2y वजा 7 असं समीकरण आहे. मुळात आपलं समीकरण जे आहे ते आधी स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सामान्य रूपामध्ये आपण आणायचं असतं. आता आपलं सामान्य रूप कसं आहे की सगळी पदं डावीकडे आहेत आणि उजव्या बाजूला काय असायला पाहिजे? 0. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे काय दिसतंय? हे बरोबरचं शून्य. चिन्ह आहे. याच्या उजव्या शून्य. बाजूला इकडे राईट हँड साइडला 0 आहे, उजवीकडे 0 आणि डावीकडे हे तिन्ही पद असायला पाहिजे बरोबर चिन्हाच्या डावीकडे. मग आता मला हे जे समीकरण दिलंय इथे बरोबरचं चिन्ह इथे आहे बघा, आणि हे उजवीकडे ही 2 पद आहेत आणि डावीकडे एकच पद आहे. आपल्या मेन जे सामान्य रूप आहे त्याच्यामध्ये तिन्ही पद डावीकडे पाहिजेत आणि उजवीकडे काय पाहिजे? उजवीकडे काय हवंय? 0 आपल्याला जर वर्ग समीकरण सामान्य रूपात आणायचंय तर उजवीकडे 0 घेऊन यायचं, 0 ठेवायचं असतं. आता उजवीकडे 0 घ्यायचं म्हणजे मग ही दोन्ही पद जी उजवीकडे आहेत बरोबर चिन्हाच्या उजवीकडे त्यांना डावीकडे न्यावं लागेल, लेफ्ट हँड साइडला. हा अधिक 2y आहे तो डावीकडे आल्यावर वजा 2y होणार आणि वजा 7 आहे तो अधिक 7 होणार. बरोबर इकडे 0. हे तुमचं सामान्य रूपात आपलं आलं समीकरण. ए किती आहे, बी किती आहे आणि सी किती आहे सांगा. A1 A1. B2 B आणि वजा C 2. 7 बी वजा 2 आणि सी 7. वजा 2. A1 B वजा 2 आणि C 7. कळलं? मग इथे हो. सामान्य रूप लिहायचं, त्याचं सामान्य रूप आहे y वर्ग वजा 2y अधिक 7 बरोबर 0. ए ची किंमत 1 आहे, बी ची किंमत 2 आहे आणि सी 7 आहे. आता हे तिसऱ्यामध्ये x वर्ग अधिक 2x बरोबर 0 असं समीकरण आहे. x वर्ग अधिक 2x बरोबर 0. आता पुन्हा इथे डावीकडे 2च पद आहेत म्हणजे कुठलं तरी एक पद मिसिंग आहे, याचा अर्थ काहीतरी 0 बी किंवा सी. ए तर 0 नसतो. काय 0 आहे? C बी 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 नाही. बीचं पद कसं ओळखायचं? ज्याच्या बरोबर एक्स आहे ना, एक्स बघा, एका ए बरोबर एक्स वर्ग असतो, बी बरोबर एक्स असतो. एक्स वालं पद आहे बघा, हे एक्स वालं पद आणि वर्गवालं पद पण आहे. पद कोणतं नाहीये Yes, ज्याच्या ma'am. बरोबर चल नसतं. स्थिर 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 पद जे आहे. मॅम C पद नाहीये. कळतं की नाही? सीचं पद नाहीये. मग इथे एक्स वर्ग अधिक 2x अधिक 0 बरोबर 0 असं आपण लिहू शकतो आपलं सामान्य रूपामध्ये. ए किती आहे, बी किती आहे आणि सी किती आहे? 1. एक एक, बी 2 B2 आणि C 0. C 0 ठीक आहे. आता आपण
वर्ग समीकरण आहेत की नाही ते ठरवूया आणि वर्ग समीकरणाची मुळं काय असतात ते बघू. आता इथे तुम्हाला कोणतीही 2 वर्ग समीकरणं लिहायला सांगितलं. तुम्ही तुमच्या मनाने कोणतीही, फक्त चलाचा घातांक हा 2 असला पाहिजे जास्तीत जास्त. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न आहे, खालील समीकरणांपैकी लिहाल ना, कोणतीही 2 वर्ग समीकरणे लिहा. हो मॅम. कोणतीही तुमच्या हो, मनाने. लिहित आहे. मॅम मी सांगू का? ते तुम्ही लिहा. आपण पुढचं बघायचं दुसरं. ओके मॅम. हो मॅम. खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. वर्ग समीकरणं कोणती आहेत ती ठरवायची आहेत. वर्ग समीकरण ठरवताना काय करायचं असतं? पहिली गोष्ट तर छेदामध्ये जर काही असेल, आपलं या स्वरूपात सगळी पदं डावीकडे आणून चेक करायचं. अशा स्वरूपात येतं का? म्हणजे सगळी पदं जी असतील ती उजवीकडे असतील, काही छेदामध्ये असतील, छेदातली घालून टाकायची, उजवीकडची असतील ती डावीकडे आणायची, आणि मग ते सगळं करून झालं की मग चेक करायचं की आपल्या चलाचा घातांक 2 आहे का जास्तीत जास्त. तर मग ते वर्ग समीकरण आहे. बघा, पहिलं तर काय करायचं, छेदामध्ये काही दिसत असेल, काही संख्या असेल, चल असेल, ते आधी घालवा. दुसरी गोष्ट म्हणजे जर कंस वगैरे असतील तर ते सोडवायचे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे उजवीकडच्या संख्या त्या सगळ्या डावीकडे आणायच्या. हा, तर आता आधी आपण चेक करायचं की काय आपलं समीकरण आहे का या फॉर्म मध्ये, आपला जे स्टँडर्ड फॉर्म आपल्याला हवाय त्यामध्ये आहे का. आता पहिलं जे समीकरण आहे x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0, आपल्याला जसं हवंय तसंच आहे. म्हणजे छेदामध्ये वगैरे काही नाहीये. सगळी पदं कुठे आहेत? डावीकडे आहेत. उजवीकडे काय आहे? उजवीकडे 0. 0 पण आहे. छेदामध्ये वगैरे काही नाहीये. त्यामुळे फक्त आपण काय करायचंय, चेक करायचं की घातांक चलाचा जास्तीत जास्त घातांक हा 2 आहे का. तर असेल तर ते वर्ग समीकरण आहे. आहे का? घातांक हो मॅम. ठीक आहे, म्हणजे वर्ग समीकरण आहे. दुसऱ्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला? दुसऱ्या गणितामध्ये काय करावं लागेल? उजवीकडे पद डावीकडे नाही. याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. हा, उजवीकडचं जे पद आहेत ही 2 ही डावीकडे घ्यावी लागते. y वर्ग बरोबर 5y वजा 10. ही दोन्ही पद डावीकडे न्या. वजा 5y होईल आणि 10 अधिक होतील आणि बरोबर इकडे 0 येईल. आता चेक करा फक्त की घातांक सगळ्यात मोठा घातांक 2 आहे का चलाचा. आहे, तर मग ते वर्ग समीकरण आहे. आधी आपण सगळं डावीकडे आणून ठेवायचं आणि छेदामध्ये जे असेल ते काढून टाकायचं. हे वर्ग समीकरण आहे का? आहे मॅडम. आहे. आहे. तिसरं गणित. तिसऱ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे सांगा. म्हणजे चल खाली आहे बघा छेदामध्ये, मग ते घालवायचं. त्याच्याशिवाय आपण सांगता नाही येत. चल संख्या छेदामध्ये असतील तर त्या आधी काढून टाकायच्या छेदामध्ये आणि मग ठरवायचं की तो वर्ग समीकरण आहे की नाही. असंच नाही आपल्याला ठरवता येत. असं बघून वाटेल की अरे चलाचा घातांक 2 आहे जास्तीत जास्त, म्हणजे वर्ग समीकरण आहे असं वाटेल ना आपल्याला, की चलाचा घातांक 2 दिसतोय म्हणजे वर्ग समीकरण आहे असं आधी आपल्याला वाटेल. 2 इकडे घेतले मी, 2 इकडे घेतले की आपल्याला वाटेल काय, वजा 2 होणार बरोबर 0. अरेच्छा, इथे तर 2 आहे, घातांक 2 आहे, मग तर हे वर्ग समीकरण आहे असं वाटेल की नाही. हो मॅम. हो मॅम. पण इथे प्रॉब्लेम काय आहे, मी काय सांगितलं, छेदामध्ये जर काही असेल तर ते तसंच ठेवायचं नाही, ते काढून टाकायचं असतं. संख्या जरी असेल तरी काढून टाकायचं, चल जरी छेदामध्ये असेल तरी काढून टाकायचं. इथे छेदामध्ये काहीतरी दिसतंय तुम्हाला. काय दिसतंय? वाय चल.
वाय. आहे वाय. तो वाय छेदातून काढून टाका. आता वाय छेदातून काढून टाकायचंय तर काय करावं लागेल? वाय ने तिरकस गुणाकार. नाही, वायने गुणायचं. वाय वायने नाही गुणावं गुणायचं. लागेल. वाय नाही गुणावं लागेल. समीकरणाला वाय प्रत्येक पदाला गुणावं लागेल. प्रत्येक पदाला वाय वर्ग गुणिले वाय पहिल्या पदाला गुणलं, नंतर 1/y गुणिले वाय दुसऱ्या पदाला गुणलं आणि वजा 2 गुणिले वाय तिसऱ्या पदाला पण गुणलं. आता वाय वाय निघून गेला, म्हणजे छेदातला वाय निघून गेला. पण छेदातला वाय घालवताना इथे काय झालं बघा, वाय वर्ग गुणिले वाय. वाय वर्ग गुणिले वाय किती येतं? वाय घन. घन. घातांकांची बेरीज होते जर पाया समान असेल तर, गुणाकार असेल तर. अधिक 1 वजा 2y बरोबर 0. आता हे आपलं आलंय अशा आपल्याला पाहिजे तशा फॉर्म मध्ये, पण प्रॉब्लेम काय झाला की आता चलाचा घातांक किती दिसतोय? सगळ्यात मोठा 3. घातांक 3. त्यामुळे हे जे समीकरण आहे, हे समीकरण आधी जरी आपल्याला वर्ग समीकरण वाटत असलं, सुरुवातीला जे दिलं होतं ते आपल्याला वाटेल की अरे वर्ग समीकरण आहे, पण तसं नाहीये. हे वर्ग समीकरण नाही. नाहीये, कारण हे आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर चलातला तो छेदातला ते चल घालवताना आपण जो घातांक आहे, जी कोटी आहे ती बदलली याची 3 जरी. कळलं? त्यामुळे हे वर्ग समीकरण नाही. चौथं पण तुम्ही सोडवा. चौथ्यामध्ये पण एक्स आहे बघा छेदामध्ये, एक्सने गुणा सगळीकडे आणि मग चेक करा की समीकरण वर्ग समीकरण आहे का. कराल चौथं? हो मॅम करतो. पाचव्यामध्ये काय आहे? पाचव्यामध्ये 2 कंस आहेत ज्यांचा गुणाकार आहे, कंसांचा गुणाकार. आता कंसांचा गुणाकार आहे तर कंस बघून तुम्हाला वाटेल अरे याच्यात तर चलाचे घातांक एकच आहेत. एम चल आहे ना इथे. आपल्याला वाटेल अरे एम चा घातांक 1 आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही असं आपल्याला सुरुवातीला वाटेल. पण असं आपल्याला डायरेक्ट नाही आपल्याला सांगता येणार. याच्यासाठी आपल्याला या कंसांचा गुणाकार करावा लागेल. कंस हे सोडवावे लागतील. कंसांचा गुणाकार कसा करतो? पहिल्या कंसातील पहिल्या पदाने एम ने एम वजा 5 ला गुणायचं. पहिल्या पदाने पूर्ण या दुसऱ्या कंसाला गुणायचं, म्हणजे आधी एम ने एम वजा 5 ला गुणायचं आणि मग नंतर 2 ने एम वजा 5 ला गुणायचं. असंच करतो की नाही कंसांचा गुणाकार? हो हो मॅम. आता मला सांगा पटापट काय काय. आता एम ने एम ला गुणायचं, एम ने वजा 5. सांगा काय येईल? एम ने एम एम वर्ग येईल. एम वर्ग 5m. आता 2 ने गुणायचं, 2 ने एम ला गुणायचं, 2 ने 5 अधिक 2 वजा 5. 2m वजा 10 बरोबर 0. बरोबर 0. आता इथे ही 2 पद जी आहेत ती एम एम ची म्हणजे सजातीय पद आहेत, तर ती आपण एकत्र करू शकतो. वजा 5m अधिक 2m किती होतात? वजा 5m अधिक 2m 7m वजा 3m. वजा 3m वजा 3m. 7m नाही, वजा 1 ऋण 1 धन आहे, वजा बाकी होणार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह बरोबर 0. आता हे आपलं वर्ग समीकरण आहे का? हो मॅम आहे. वर्ग समीकरण आहे, कारण आपलं ते सगळ्यात मोठा घातांक जो आहे तो 2 आहे है ना, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. कळलं? हो. 6वं पण तुम्हाला सोडवता येईल. 6व्यामध्ये फक्त उजवीकडे जे आहे 3m घन ते डावीकडे आणायचं. सोडून दाखवू 6वं की तुम्ही सोडवाल? सोडवतो मॅम आम्ही. सोडवतो मॅम. हो मॅम सोडू सोडवतो मॅम. आम्ही.
सोडवा आणि मला सांगा वर्ग समीकरण आहे का? मॅम मोठं सोडवायचं मॅम का? ते वर्ग समीकरण नाहीये. मॅम ते वर्ग समीकरण नाहीये. वर्ग समीकरण का नाही. का नाहीये? कारण त्याचा मॅम चा तिसरा घात आहे. मॅम त्यामध्ये चा घात तिसरा घात आणि दुसरा चा तीन वर्ग हे बरोबर आहे, पण चा तिसरा घात आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही. कारण वर्ग समीकरणात घात हा 2 असला पाहिजे. हा बरोबर. आता आपण पुढचं बघूया. आता आपल्याला दिलेली जी समीकरणं आहेत तिसऱ्या गणितामध्ये ती आहेत वर्ग समीकरण, पण आपल्याला व्यवस्थित ती या स्वरूपात आणायची आहेत. म्हणजे सगळी पदं डावीकडे आणायची. जर काय कंसांचा गुणाकार असेल तर तो करायचा है ना. तर हे पहिलं वालं बघा काय आहे, 2y बरोबर 10 वजा y वर्ग. आता याच्यामध्ये हे सगळी ही 2 पद जी आहेत ती कुठे न्यायची आपल्याला? आपल्याला या स्वरूपात आहेत वर्ग समीकरण. आपल्याला वर्ग समीकरण ओळखायची नाहीयेत, पण वर्ग समीकरण जी आहे ती आपल्याला या स्वरूपात आणून ठेवायची आहेत व्यवस्थित अशी. बरोबर. म्हणजे उजवीकडे 0 असला पाहिजे, डावीकडे सगळी ती पद व्यवस्थित एका लाईन मध्ये असली पाहिजे. आधी वर्गाचं पद, मग x एक घातांकाचं पद आणि मग स्थिर संख्या असं है ना. मग आता आपण जर या दोन्ही पद आपण काय करूया, आधी जी उजवीकडे आहे ती कुठे न्यायची? डावीकडे. 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 मग सांगा मला काय येणार, सोडवा बघू आणि मला सांगा उत्तर. y वर्ग तर मी सोडू का अधिक तुमच्या? 2y वजा 10 बरोबर 0. मॅम y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0 आणि a बरोबर 1 आणि b बरोबर 2 आणि c बरोबर वजा 10. बरोबर. ठीक आहे. तर हे सोडवाल का? येईल तुम्हाला की यातलं कुठलं सांगू, म्हणजे सोडवून दाखवू यातलं कुठलं एखादं? येतोय मॅम, आम्हाला येईल. बर ठीक आहे. आता आपल्याला काय शिकायचंय, तर वर्ग समीकरणाची मुळे. काय शिकायचंय? वर्ग समीकरणाची मुळे. जसं आपण 2 चलातील रेषीय समीकरणांचे उकल होती ना, उकल. हो मॅम. ते मुळे आहेत. म्हणजे काय, तर अशा एक्सच्या अशा किमती ज्या त्या चलाचं समाधान करतात, चलाचं समाधान करतात, अशा एक्सच्या ज्या किमती असतात. समाधान करतात याचा अर्थ काय असतो, की एक्सची कोणती किंमत मी या समीकरणात टाकली की मला डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी मिळेल. अशी कोणती मी एक्सची किंमत, समजा मी आता इथे हे समीकरण दिलं तुम्हाला, ठीक आहे. तर आता इथे समीकरणाची वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे काय आहे, की एक्सच्या जागेवर मी काय टाकू, कोणत्या किमती मी एक्सच्या जागेवर टाकू की जेणेकरून डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी होईल. सारखी होईल म्हणजे काय, तर उजवी बाजू आधी 0 आहे, मग डावी बाजू पण 0 व्हायला पाहिजे. ती किंमत टाकली ना आपण एक्सच्या जागेवर, तर डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी व्हायला पाहिजे. समजा मी एक किंमत, एक्सची किंमत 1 समजा इथे ठेवली 1, तर काय होईल बघा, ही डावी बाजू जर मी सोडवली, डावी बाजू
उजव्या बाजू एवढं आलं पाहिजे उत्तर. उजवी बाजू किती आहे? उजवी बाजू किती आहे? 0. शून्य. शून्य उत्तर मी ती किंमत टाकल्यानंतर माझं उत्तर पण जर शून्य आलं तर याचा अर्थ ती जी एक्स ची किंमत मी घेतलेली आहे ती त्या वर्ग समीकरणाचं काय आहे? मूळ. मूळ आहे. आता मी समजा एक्स बरोबर 1 घेतला आणि मी या समीकरणात टाकली किंमत 1 एक्सच्या जागेवर. एक्सचा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग, कारण 1 किंमत आहे. 5 एक्सच्या जागेवर 1 अधिक 6. 1 चा वर्ग 1 येतो, 5 एके 5 येतात अधिक 6. ह्याचं उत्तर किती येईल? 1 वजा 5 अधिक 6. 1 वजा 5 किती? -4. वजा 4. बरोबर. वजा 4 अधिक 6. वजा 4 अधिक 6 किती? अधिक 2. अधिक 2. डावी बाजू उजव्या बाजू एवढी आली का? नाही. डावी बाजू 2 आली, पण उजवी बाजू आपली समीकरणाची 0 आहे, म्हणून डावी बाजू ही उजव्या बाजू एवढी नाही. त्यामुळे एक्स बरोबर 1 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचं मूळ नाही. कारण मूळ म्हणजे म्हणजे दोन्ही बाजू बॅलन्स होतात. पण उजवी बाजू ऑलरेडी 0 आहे, डावी बाजू पण जर 0 झाली तर ते बॅलन्स होणार, तर ते मूळ असू शकतं. ती किंमत मूळ असेल जिच्यामुळे समीकरणाचं समाधान होतं, म्हणजे दोन्ही बाजू सारख्या होतात. कळलं? हो मॅम. हो मॅम, कळलं. 2 टाकून बघा, इथे 2 टाकून बघा डाव्या बाजूमध्ये. 2 ही उकल आहे, सॉरी मूळ आहे का बघा. एक्स बरोबर 2 हे मूळ आहे का चेक करा. आहे मॅम. आहे. बरोबर. कारण 2चा वर्ग 4, 4 वजा 10 अधिक 6 है ना, असं आलं ना. म्हणजे वजा 6 अधिक 6 वजा 6 अधिक 6 0 उत्तर येतं, है ना. मग हे एक्स बरोबर 2 हे वर्ग समीकरणाचं मूळ आहे, कारण ती किंमत आपण समीकरणात टाकली की दोन्ही बाजू सारख्या होतात, म्हणजे समीकरणाचं समाधान होतं. कळलं? मूळ म्हणजे काय? मूळ म्हणजे चलाची अशी किंमत ज्याच्याने तुमचं समीकरण हे काय होणार आहे? बॅलन्स होणार आहे किंवा समीकरणाचं समाधान होणार आहे, अशी चलाची किंमत म्हणजे मूळ आहे. ठीक आहे? कळलं? हो मॅम. येस मॅम. हो मॅम, कळलं. हा, आता इथे चौथा प्रश्न काय आहे की वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमतीत त्या समीकरण ते ठरवा. आपल्याला ठरवायचं आहे की समीकरणाच्या पुढे ज्या चलाच्या किमती दिलेल्या आहेत, आता इथे हे समीकरण दिले आणि चलाच्या किमती 2 दिल्यात, 1 आणि ऋण 1. तर या किमती याच्यामध्ये टाकून बघायच्या डाव्या बाजूमध्ये. उजवी बाजू तर ऑलरेडी 0 आपल्याला माहित आहे, मग डाव्या बाजूमध्ये टाकली ती किंमत, ती पण 0 आली तर मग ते आहे. यातलं कोणतं दाखवू सोडून? मॅम, दुसरं सोडवून दाखवा. दुसरं. ठीक. हे समीकरण आहे आपलं 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 आणि m च्या पुन्हा 2 किमती दिलेल्या आहेत, 1 2 आणि 1 5/2. वेगवेगळ्या किमती घ्यायच्या, प्रत्येकासाठी वेगवेगळं सोडवायचं. आता पहिल्यांदा मी m बरोबर 2 घेऊन बघते. m बरोबर 2 समीकरण लिहूया आणि त्या समीकरणामध्ये m च्या जागेवर 2 टाकून बघायचं. हे 2 माझे, हे 2 मी लिहिले आणि m चा वर्ग आहे. 2m वर्ग म्हणजे 2 आणि m चा वर्ग. m चा वर्ग
म्हणजे 2चा वर्ग, एमच्या जागेवर 2 किंमत टाकतोय. बरोबर आहे? वजा 5 2 एम बरोबर 0. सॉरी, डावी बाजू घ्यायची, सॉरी डावी बाजू, पूर्ण समीकरण घेतलं. कधी जेव्हा ठरवायचं असतं बघा, 2 गोष्टी आहेत इथे लक्षात ठेवायच्या. जेव्हा आपल्याला ठरवायला सांगितलं ना की ते मूळ आहे की नाही हे ठरवा, तेव्हा फक्त डावी बाजू सोडवायची, उजवी बाजू नाही घ्यायची. म्हणजे पूर्ण समीकरण नाही घ्यायचं, फक्त काय घ्यायची, समीकरणाची डावी बाजू. आणि दुसरं काय असतं गणित, की तुम्हाला सांगतील की हे म्हणजे एम बरोबर 2 हे दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे. जेव्हा आपल्याला त्यांनी दिलंय आहे तर मग तुम्ही पूर्ण समीकरण घेऊन त्याच्यात किमती टाकू शकता. पण जेव्हा ठरवायचंय तर फक्त डावी बाजू घ्यायची. आणि जेव्हा दिलंय की तुम्हाला ते मूळ आहे तर पूर्ण समीकरण घ्या. कळलं 2 गोष्टी? येस मॅम. येस टीचर. जेव्हा तुम्हाला ठरवा असं की दिलेल्या किमती या वर्ग समीकरणाचं मूळ आहे की नाही हे ठरवा बोललं की डावी बाजू सोडवायची फक्त. आणि दिलं असेल की हे मूळ आहे तर पूर्ण समीकरण घ्या, त्याच्यात किमती टाका. जे पण मूळ दिलं असेल ती चलाच्या जागेवर ती किंमत टाकायची. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तर आता मी एम बरोबर 2 घेणार, पण आता डावी बाजू सोडवायची, कारण मला ते ठरवायचे की ते मूळ आहे की नाही. मग फक्त ही डावी बाजू घ्यायची, पूर्ण समीकरण नाही. 2m चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग वजा 5 गुणिले 2. 2 गुणिले 2चा वर्ग 4 येतो, वजा 5 2 इथे 10 येतं. बेचौक 8 आणि वजा 10. 8 वजा 10 किती येतात? वजा 2. वजा 2. वजा 2. वजा मायनस. म्हणून डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाही. आणि म्हणून एम बरोबर 2 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. नाही. ठीक आहे. आता दुसरी एक किंमत दिलेली आहे आपल्याला 5/2. एम बरोबर 5/2 घेऊन बघायचे. डावी बाजू घेते, 2m वर्ग वजा 5m. 2m वर्ग म्हणजे 5/2चा वर्ग, बरोबर, वजा 5 5/2. हे कळलं? येस मॅम. हो मॅम. आता हे वर्ग आधी करूया. इथे मी 2 हे 2 लिहिले, मध्ये गुणिले 5/2चा वर्ग किती येतो? 5चा वर्ग 25 आणि 2चा वर्ग 4. बरोबर है ना. आणि इथे पण गुणाकार आहे. 5 गुणिले 5/2. मग 5 परत 25 आणि छेदामध्ये गुणायला काय नाही, मग छेदातला 2 तसंच. 5 हे वरती अंशाला गुणले जाणार. 5m ची किंमत 5/2 आहे. 5 गुणिले 5 25/2. इथे 2 ने या 4ला भाग जातो बघा, बे के बे 2 4. म्हणजे इथे पण आले 25/2 वजा 25/2. 25/2. 25/2 वजा 25/2 किती येणार? 0. 25/2 मधून 0. आणि म्हणून डाव्या बाजू उजवी बाजू एवढी झाली. आणि म्हणून m बरोबर 5/2 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. कळलं? येस मॅम. हो मॅम. आता 5वं गणित बघूया आपण. 5वं काय आहे? जर x बरोबर 3 हे x वर्ग वजा 10x 3
ठरवले आहे. तर के ची किंमत किती? के म्हणजे काय आहे? तर के म्हणजे त्या एक्स वर्गाचा सहगुणक, म्हणजे थोडक्यात ए आहे. के ए च्या जागेवर त्यांनी के दिला असं. के एक्स वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. या समीकरणाची एक्स बरोबर 3 हे मूळ आहे. एक्स बरोबर 3 हे मूळ आहे. तर हा के किती असेल? के 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 म्हणजे एक्स वर्गाचा सहगुणक, म्हणजे ए आपण लिहितो, तर त्यांनी के दिलेला आहे. कळलं? के ची किंमत काढायची. मग जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं एखादं मूळ दिलं असेल समीकरणाचं, तर पूर्ण समीकरण घ्या, फक्त डावी बाजू नाही घ्यायची. पूर्ण समीकरण घ्यायचं, त्याच्यामध्ये जे एक्स ची किंमत दिली असेल चलाची, जे मूळ दिलं असेल ती किंमत त्याथे चलाच्या जागेवर टाकायची. एवढंच करायचं आपल्याला. मग तुम्हाला के आपोआप मिळणार आहे. मी काय बोलली कळलं? पूर्ण समीकरण घ्या. एक्स बरोबर 3 हे जर मूळ आहे तर ते टाका एक्सच्या जागेवर आणि मग बघा के काय मिळतंय. के इथे ठेवणार, एक्सच्या जागेवर किती टाकायची किंमत? 3 3 चा वर्ग वजा 10, पुन्हा एक्स आहे, पुन्हा 3 टाकणार एक्सच्या जागेवर, अधिक 3 बरोबर 0. पूर्ण समीकरण घ्यायचंय. आता इथे के 3 चा वर्ग 9 आला, वजा 10 30 अधिक 3 बरोबर 0. बरोबर 0. येस मॅम. आता के गुणिले 9 म्हणजे 9 के पण लिहू शकतो आपण. के गुणिले 9 म्हणजे 9 के. आता हे वजा 30 अधिक 3 किती होणार? वजा 30 अधिक 30 वजा 27. वजा 27. वजा 27. बरोबर 0. आता हे आपल्याला माहित आहे कसं सोडवायचं. हे वजा 27 तिकडे न्यायचं. के ची किंमत काढायची आहे ना. वजा 27 तिकडे गेल्यावर अधिक 27, नंतर 9 तिकडे न्यायचे, म्हणजे के काय येणार? 9 के 9 9 तीन. 27. के 3 येईल. 3. कळलं? हो. येस मॅम. सगळ्यांना कळलं? येस टीचर. येस मॅम. समजली. आता 6वं गणित पण तसंच आहे, पण ते आपल्याला कृती पूर्ण करायला सांगितले. आपल्याला बरोबर बॉक्स मध्ये त्या जे त्यांना अपेक्षित आहे ते उत्तर आपण बॉक्स मध्ये ठेवायचं आहे. जर त्यांना अपेक्षित असलेलं नसेल तर मग ते चूक मिळणार. ठीक आहे. आता काय दिलंय पुन्हा? 5m वर्ग अधिक 2m अधिक के, परत के आला बघा, बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ, हे मूळ आहे त्याचं, हे कुठे टाकायचं? कुठल्या जागेवर टाकायचं? हे मूळ आहे, म्हणजे कशाच्या जागेवर टाकायचं? हा, चलाच्या. तर के ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मग काय आहे बघा, 5m वर्ग अधिक 2m अधिक के बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ डॅश आहे. काय आहे? एक मूळ. बघा वर्ग समीकरणाला 2 मूळ असतात. हा, वर्ग समीकरणाची 2 मुळं असतात एकूण. मी मगाशी सांगायला विसरले, म्हणून ते एक मूळ असं दिलंय. म्हणजे दुसरं पण कुठलं तरी मूळ असतं, तर त्यातलं एक आपल्याला दिलेलं आहे, वजा 7/5. बरोबर. आता म्हणून m बरोबर डॅश वरील वर्ग समीकरणात ठेवू. मग m बरोबर काय ठेवू? 7/5 ठेवू. बर, आता वजा 7/5 इथे ठेवायचे. मग पुढे काय येणार? 5 गुणिले या बॉक्स मध्ये बघा वर्ग दिले, मग इथे काय लिहू मी? वजा 7/5. वजा 7/5 वर्ग अधिक 2 गुणिले वजा वजा 7. 7/5 अधिक के बरोबर 0. आता डायरेक्ट त्यांना इथे ना संख्या अपेक्षित आहे, म्हणजे कुठलं फायनल. म्हणजे आता कसं आलंय? 5 गुणिले वजा 7/5 वर्ग अधिक 2 गुणिले वजा 7/5 अधिक के बरोबर 0. आता ह्या 2 बॉक्स मध्ये एकदम फायनल जे तुमचं हे कॅल्क्युलेशन येणार याचं आणि याचं, ते तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे काय होणार? आता ते बाजूला करून घ्यायचं. 5 गुणिले
वजा 7/5 वर्ग किती येणार? 49/25 बरोबर. आता यांचा गुणाकार 2 गुणिले ऋण 7. 2 गुणिले ऋण 7 किती येतात? 2 धन आहेत आणि ऋण 7. धन 2 आणि ऋण 7 गुणाकार 2×7 = 14 म्हणजे ऋण 14 येणार. कारण धन आणि ऋण आहे ना, 7 ऋण आहेत ना, म्हणून मी इथे अधिकचं चिन्ह न लिहिता डायरेक्ट ऋण लिहिलेलं आहे. आणि अधिक के बरोबर 0. आता हे उत्तर मला मिळालं. ऋण इथे अधिक लिहून मग ऋण लिहूया, कारण इथे अधिक लिहिलंय त्यामुळे ऋण चिन्ह इकडे घालवायचं, कारण मध्ये इथे अधिकचं चिन्ह आहे. कळते का? मी असं मध्ये ऋणाचं चिन्ह लिहिलं, पण जर मध्ये अधिकचं चिन्ह आहे तर ऋण चिन्ह याच्या बरोबर जाणार. 14/5. आता इथे 5×5 5×5 25 म्हणजे 49/5 अधिक ऋण 14/5 अधिक के बरोबर 0. बरोबर ना? मग इथे किती लिहायचे या बॉक्स मध्ये? पहिल्या बॉक्स मध्ये किती? या बॉक्स मध्ये 49/5 आणि इथे ऋण 14/5. आता दोघांचा छेद समान आहे. दोघांचा छेद समान असल्यावर एकच छेद आपण लिहितो आणि मग 5 आणि वरती येतील 49 वजा 14. 49 वजा 14/5 अधिक के बरोबर 0. 49 वजा 14 किती येतात? 35 म्हणजे 35/5. 35/5 किती येतील? अधिक के बरोबर 0. 5×7 म्हणजे या बॉक्स मध्ये त्यांना अपेक्षित आहे तुम्ही 7 लिहायचं आहे उत्तर, कारण 5 पूर्ण सोडवल्यानंतर तिथे 7 उत्तर येतं. 7 अधिक के बरोबर 0 आणि मग के इथेच ठेवायचा. 7 तिकडे जाऊन काय होणार? -7 -7. कळते का? येस मॅम. समजलं? हे हो मॅम, येईल ना कळलं. तुम्हाला? हो मॅम, येईल. एकदा नाही तर बाजूला येईल ते लिहून घ्या. ठीक आहे, आपली वेळ संपलेली आहे. आपण पुढच्या वेळेला वर्ग समीकरणाची मुळं कशी शोधायची त्याच्या पद्धती आपण शिकणार आहोत. ठीक आहे? ओके मॅम. बाय, गुड नाईट. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम.